सह्याद्रीच्या कड्याकपारातून एकच आवाज घुमतोय, जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, आज आपण अशा एका राजाबद्दल बोलणार आहोत, ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं. ज्याने केवळ किल्ले जिंकले नाही, तर कोट्यावधी लोकांचं मनही जिंकली. हा इतिहास आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर सनई चौघडे वाजत होते. जिजाऊंच्या पोटी पुत्राचा जन्म झाला. नाव ठेवले गेले शिवाजी. त्या काळी महाराष्ट्र आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांच्या दाताखाली भरडला जात होता. आया बहिणींची अब्रू सुरक्षित नव्हती. अशा अंधकारमय काळात जिजाऊंनी शिवबावर रामायण महाभारताचे संस्कार केले आणि त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची ठिणगी टाकली. वयाचं अवघं 16 वर्ष जेव्हा मुलं खेळत असतात, तेव्हा शिवबांनी रायेश्वरांच्या मंदिरात आपल्या सवंगड्यासोबत हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. हे राज्य व्हावे ही तर श्रीची इच्छा, असं म्हणत त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. मावळ प्रांतातले साधे भोळे शेतकरी आता स्वराज्याचे झुंजार मावळे बनले होते. महाराजांचं युद्धतंत्र म्हणजे गनिमी कावा, अफजलखानचा नावाचा बलाढ्य डोंगर जेव्हा स्वराज्यावर चालून आला, तेव्हा महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेने प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा कोथळा बाहेर काढला. शाहिस्तेखानाची बोटे छाटली आणि आग्र्याच्या कैदेतून शत्रूला चकित करून सुखरूप बाहेर पाडले. महाराज केवळ तलवारीचे नाही, तर डोक्याने लढणारे मॅनेजमेंट गुरु होते. त्यांनी स्वतःच आरमार नेव्ही उभं केलं, म्हणून त्यांना भारतीय आरमाराचे जनक मानले जाते. 6 जून 1674 रायगडावर सुवर्ण क्षण अवतरला. शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. हे राज्य केवळ एका राजाचं नव्हतं, तर ते शेतकऱ्याचं, कष्टकऱ्यांचं आणि प्रत्येक मराठी माणसाचं होतं. महाराजांच्या राज्यात स्त्रियांचा सन्मान केला जात असे आणि शत्रूच्याही स्त्रियांना मातेसमान मानले जाई. छत्रपती शिवाजी महाराज शरीराने आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयांच्या रक्तात वाहतात. त्यांनी आपल्याला जगायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत या राजाचं नाव अजरामर राहील. अशा ह्या महापुरुषाला माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, हा इतिहास तुम्हाला कसा वाटला व कमेंटमध्ये जय जिजाऊ, जय शिवराय लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.